आजच्या या सुंदर दिवसाची सुंदर सकाळ सकाळी 4 वाजता उठून मी सगळ्यात पहिले घरं वगैरे झाडून घेतले, त्यानंतर पोछा केला आणि जे मेन डोअर आहे ते सगळं व्यवस्थित स्वच्छ करून तोरण वगैरे लावून घेतलं आणि त्याच्यानंतर अंघोळ केली. तोपर्यंत मस्त दिवस निघाला. एक ग्लास गरम पाणी घेतलं आणि म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा बोलून घ्यावं. पूजा खूप सुंदर झालेली आहे. पूजा बघून आणि सकाळचं बाहेरचं वातावरण बघून खूप भारी वाटत होतं. रात्रीच मी मसाला बनवलेला होता आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअरसुद्धा केल्या होत्या. आता मला 9 वाजता महाराज येणार आहे, त्या पहिले सगळा स्वयंपाक बनवायचा होता, त्याचीच सगळी तयारी सुरू होती. आता गॅसची नळी चांगली दिसते ना. तिकडे या, मी सांगते तुम्हाला. हे बघा, कुरड्या, पापड आणि भजे आणि कढी झालेली आहे आणि आमची भाजी बघा तर्रीदार कटाची आमटी आणि वरण भात. एवढं सगळं झालेलं आहे. रात्रीच पुरण पण करून ठेवलेलं आहे. एवढं सगळं झालेलं आहे. आता वाजलेले आहे 7:30. आता मी मस्त चहा घेते आणि नंतर तुम्हाला तयार वगैरे होऊन भेटते. डायरेक्ट वड्याचं पण भिजवलेलं आहे, बस वडे करायचे आहे. आणि आज थोडंसं पावसाचं वातावरण आहे म्हणून हे सगळं डब्यात टाकून ठेवतात, म्हणजे हे वातावरण नाही म्हणून. पापड जर वर ठेवले ना तर वातड होतात. हे बघा आताच्या आता झालेली आहे. हॅलो इशू मम्मा. हॅलो. तिकडून उजळच येत असेल सगळं. मोबाईल 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 मोबाईल. रात्री झोपताना, सकाळी उठल्यावर आणि दिवसभर मोबाईल मोबाईल मोबाईल. तयारी करून मी सगळ्यात पहिले घेतला शिरा बनवायसाठी, कारण तो मला सगळ्यात शेवटी शिरा बनवायचा होता. तर शिरा बनवायला घेतला आणि हाताशी म्हणून एक आमच्या हॉटेलच्या ज्या मावशी आहेत तर त्यांना मी कामासाठी घरी बोलवलं होतं, कारण की एक जण हाताशी पाहिजे असते, कारण भरपूर गोष्टी राहतात. महाराज वेळेवर कोणती गोष्ट सांगतील आणि कोणती गोष्ट मागतील काही सांगता येत नाही, म्हणून मग मी मावशीला बोलवून घेतलं होतं. मावशीसुद्धा आल्या होत्या वेळेवर आणि महाराजसुद्धा वेळेवर आले आणि पूजेलासुद्धा सुरुवात झाली आणि पूजासुद्धा खूप छान झाली. मनात एक खंत होता की आपण पाहुण्यांना बोलवलं नाही, पण तुम्हाला सांगते पूजा संपल्यानंतर आणि आज मला एका गोष्टीचं खूप छान वाटत आहे की मी पाहुण्यांना बोलवलं नाही. कारण पाहुण्यांना बोलवलं की असं होते की आपलं अर्धमन पूजेत राहतं आणि अर्धमन राहतं त्या पाहुण्यांमध्ये. कारण पाहुणे जर आपल्या घरी येत असले तर त्यांना चहा भेटला की नाही, पाणी भेटलं की नाही, कारण घरात जर तिसरी कोणी व्यक्ती नसेल तर ती गोष्ट आपल्यालाच बघावं लागते. आणि आमच्या घरात कोणी तिसरं नाही आहे म्हणून मला सगळ्या गोष्टी त्या बघावंच लागतात आणि माझं मन त्यात राहिलं असतं आणि अर्धमन पूजेत राहिलं असतं. आणि पूजा झाल्यानंतर त्या गोष्टीचं मला खरंच समजलं की मी बरंच झालं पाहुण्यांना बोलवलं नाही. ॲटलिस्ट जी पूजा आहे ती खूप छान झाली, खूप मनापासून झाली आणि पूर्ण मन फक्त आणि फक्त पूजेमध्ये होतं. कामं सगळी आटोपली होती, फक्त किचनमध्ये काही घ्यायच्या गोष्टी होत्या त्या मावशी बघत होत्या आणि मी पूर्णपणे पूजेत होती. खूप मनापासून खूप छान पूजा झाली. महाराजांनी सुद्धा खूप छान पूजा केली आणि त्याच्यानंतर म्हणतात की घरात 5 तरी लोक जेवले पाहिजे. आम्ही कोणालाच बोलवलं नव्हतं, बट यांचे जे मित्र आहेत ते आले होते आणि जेवण तुम्ही बघू शकता. सगळ्या गोष्टी खूप छान झाल्या होत्या. कटाची आमटी महाराजांना खूप आवडली होती आणि यांचे मित्र आले होते तर त्यांनासुद्धा आम्ही जेवायला दिलं आणि घरात अशा पद्धतीने 5 जणसुद्धा जेवले आणि अशा पद्धतीने आमचं वास्तुपूजन खूप छान झालं. तर चेंज वगैरे मी केला आहे आणि बांगड्या वगैरे घातल्या आणि हात माझे पिवळे होते तर मी आता फेस वॉश केला तर निघाले ते. पण तुम्हाला सांगते मी, या दुनियातली सगळ्यात बेस्ट फिलिंग जर कोणती असेल ना तर ती आहे आपल्या घराची वास्तुशांती. तर असं नाही आहे पहिली वास्तुशांती आहे, पहिल्यांदासुद्धा आम्ही एक वास्तुशांती केलेली आहे आणि ती खूप मोठी वास्तुशांती केली होती आम्ही. आता ही जी आहे ही आमची नेक्स्ट म्हणजे दुसरी वास्तुशांती आहे, म्हणून आम्ही ही थोडीशी शॉर्टकट केलेली आहे. आणि शॉर्टकट करण्यामागचं कारणही आहेत, 2-3 कारण होते. की सगळ्यात पहिलं म्हणजे की आमच्या इथे एक डेथ झालेली आहे
ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे की गेल्या 1 वर्षापासून ही वास्तुशांती आमची कॅन्सलच होत होती. यावेळेस कुठं त्याचं मुहूर्त निघालं आणि यावेळेस मुहूर्त निघालं तेव्हा आम्हाला एवढी भीती होती की यार वास्तुशांती होईल की नाही अशी भीती आम्हाला होती. बसते मी, कारण आज एवढे पाय दुखत आहे, डेंजर पाय दुखत आहे. तर एवढी भयानक भीती होती की ही वास्तुशांती कंप्लीट होणार की नाही होणार असं मनात खूप जास्त धाकधूक होती. त्याच्यामुळे ना आम्ही काय केलं माहिती का, मी यांना म्हटलं की एक काम करू आपण, नाहीतरी घरी एक डेथ झालेली आहे आमच्या, तर माझा मामी भाऊ वारला त्याच्यामुळं. तर यांना म्हटलं आपण जास्त वाजा गाजा काहीच करू नये, कोणालाच बोलू नये, घरच्या घरीच करू. म्हणून मग आम्ही ही शॉर्टकटमध्ये घरच्या घरीच पूजा केली. पण मनाला एवढं समाधान भेटलं, कारण असं होत होतं की कितीतरी मोठी गोष्ट राहिलेली आहे आपल्या आयुष्यातली करायची, असं वारंवार वाटत होतं गेल्या 1 वर्षापासून. यार वास्तुपूजा करायची राहिली, तेच ते डोक्यात होतं. आणि आता तुम्हाला सांगते, मला असं वाटत आहे की खूप मोठं काम आपलं आज कम्प्लीट झालेलं आहे, असं मस्त फील होत आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, हे हात जेव्हा पिवळे झाले ना तेव्हा खरंच खूप भारी वाटलं. जगातली सगळ्यात बेस्ट फिलिंग आहे ही. तर एकदम छोटासा व्हिडिओ आहे हा, जास्त मोठा व्हिडिओ नाही, कारण क्लिपच घेणं झाल्या नाही. एकटीला सगळ्या गोष्टी करायच्या होत्या मॅनेज, त्याच्यामुळं भरपूर गोष्टी ज्या आहेत, ज्या क्लिप घ्यायच्या आहेत त्या क्लिप घेणं झाल्या नाही. पण जेवढ्या झाल्या, जेव्हा ब्रेक भेटला तेव्हा यांनी घेतल्या काही क्लिप, आणि जेवढ्या जे करून झाल्या त्या क्लिप तुमच्यासोबत शेअर झाल्या. पण आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण की घराची वास्तुशांती होणं म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही हा जो फ्लॅट आहे, जेव्हा आम्ही गार्डन सिटीचा विकला तेव्हाच आम्ही लगेच, म्हणजे तिकडचा इसार आला तर आम्ही याचा इसार केला, तिकडची खरेदी झाली तर आम्ही तेच पैसे देऊन याची खरेदी केली. अशा पद्धतीने हा आमचा फ्लॅट कंप्लीट झाला. म्हणजे आम्ही घेऊन आज 1 वर्ष कंप्लीट झाला आणि 1 वर्षानंतर घराची वास्तुशांती झाली. 3दा तारीख बुक केली आणि तिन्ही तारीख कॅन्सल झाली. त्याच्यामुळे यावेळेस बिलकुलही वाजागाजा न करता, कोणालाच न बोलवता, कोणालाच न सांगता पटापट वास्तुशांती उरकून घेतली आणि खूप सुकून वाटत आहे आज. पण मी खूप थकली, कारण माझे पाय जे आहे ना, ते पायाच्या पूर्ण टाका दुखत आहे आणि माझे पाय पण सुचले, कारण की गेले 8 दिवस झाले. पहिले घराची पूर्ण साफसफाई केली मी 4-5 दिवस, त्याच्यानंतर माझी ऑर्डर पण होती मध्ये 2-3 दिवस, आणि त्याच्यानंतर ऑर्डरही झाल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यानंतर मार्केटमध्ये जाऊन मार्केटचं सामान वगैरे घेणं, अशा सगळ्या गोष्टी एकटीला सांभाळणं होत्या. त्याच्यामुळं जरा आज फायनली पूजा झाली, त्याच्यामुळं थोडासा थकवा आला, की म्हणजे खूप छानही वाटत आहे आणि थोडंसं थकल्यासारखे वाटत आहे. बट हा थकवा माझ्यासाठी काहीच नाही आहे, कारण की वास्तुशांती होणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट होतं, कारण की ते डोक्यात सतत चालत होतं की यार वास्तुपूजा नाही केली, कधी होणार, कधी करायची, कसं करायचं, कोणाला बोलवायचं. मागं तर आम्ही पूर्ण पाहुण्यांची लिस्ट सुद्धा बनवली होती आणि 2-3 दिवसांनी फोन करायचे बा, अशी वेळ आल्यानंतर आम्हाला ते वास्तुपूजन कॅन्सल करावं लागलं. आणि तेव्हाही रिझन होतं की आमच्या घरी डेथ झाली होती, म्हणून यावेळेस सांगितलंच नाही आणि करून टाकली. आणि आता वास्तुपूजन झालं सुद्धा आहे. तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला, डेली रुटीनचे जर व्हिडिओ माझे आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका. आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला वास्तुशांतीचा. आता भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर अँड बाय.